साठविलं कोणी बोला केला थोड्यासाठी हा सावता महाराजांनी नामदेवराय तिथंच होते ना बघायला आणि बिल कोणी काढले छापलीत कोणी बिल ही बिल कोणी छापलेले नामदेवराय हे बिल नामदेवरायचं अभंग नामदेवरायचं आहे बिल नामदेवरायच काढाय होते मग नामदेवराला कळू नाही का टक छाती फाडून देवाला हृदयात सावता महाराज असं म्हणायला पाहिजे होतं धन्य सावता महाराज नाही 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 म्हणले सावता महाराजांनी देवाला हृदयासाठी लोक म्हणले हो मग धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नावाने निघते आई मग ध्यानातच ठेवायचं बिल जर मायबापाच्या नावाने निघत असतील तर चुकून मी मायबापाला त्रास द्यायचा कळायला लागले का आता तरी लक्षात यायला लागले मग कसं आहे आता हे पूर्वरच राहिलं की आपुलिया हिता जो असेल आता आपला कोण आपलं कुणाला म्हणायचं तर आपल्या शब्दाचा अर्थ करत असताना तुम्ही ज्याला आपलं म्हणता ती आपली नाही जरा ध्यान देऊन ऐकलं तर लक्षात येईल तुम्ही ज्याला आपलं म्हणता माझं म्हणता ही आपली नाही हे उगत तेवढ्यापुरती आपली कळायला लागलं का हा आणि लईच तुम्हाला आपुलकी वाटत असली तर कीर्तन संपले फोन करायचा म्हणजे हॅलो जिजा ते ऊस जाऊस तर 5 लाख पाहिजे तर अरे आवाज येणार रे रियन नाही रियन सकाळी लावतो कळायला आपली नाही ज्ञानवराची आपलीपणाची भाषा सांगतो मी लक्ष आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडित नाही तो आपला कळायला अजून सोपं करतो म्हणजे कळण आपला मित्र चुकीचा आहे होय प्रल्हाद आपला मित्र चुकीचा आहे हे कळाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्याच बरोबर राहणं त्याला आपलं म्हणायचं कसं असते कौतुक 4 चौघात करायचं असतं चुका एकांतात सांगायचं कळायला लागले का माझं मैत्रीचं हे सगळ्यात मोठं लक्षण आहे काही चुकलं ना तर एकांतात सांगायचं आणि माणसात म्हणायचं नाही नाही आमचा महाराज नंबर 1 आहे आणि तिकडे गेलं म्हणायचं जरा नीट कळायला लागले आता कळालं माझी भाषा कळाली जरा थर्ड आशी कळायला लागली म्हणजे याचा अर्थ काय आपल्या माणसानं आपली त्याला म्हणायची जे आपलं किती बी काही झालं तरी आपली साथ सोडित नाही ती आपली असते आणि 90% माणसाला आपली कळतच नाही वर रंगाला भुललेत आणि वर रंगाला भुलून ओरिजिनलच्या बाजूला राहिले डुप्लिकेट पुढे आलेत का नाही म्हणजे रजोगुण आणि तमोगुणच पुढे आले ही कसं आहे ही कपड्यानं ताईते कोण रज आणि तम चांगल्या परमार्थिक सत्वगुणाला असं मागं टाकतात असली खतरा आहे महाराज त्यांची जाकीन बघितलं तर चांगली माणसं भुलवून टाकतील लक्ष द्यायला लागले का हा काय भुलला असू जाऊ आपला मुद्दा एवढाच आहे की आपला तो जो कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडित नाही असा आपला एकच आहे मग अंत काळीचा तुका म्हणे विठूधरा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी आता लक्षात आलं म्हणजे आपुलिया शब्दाचा अर्थ ज्ञानोबराच्या पुराव्यातून आपण काढला देव आपुलियाचा अर्थ काय काढला आपण ज्ञानोबराच्या पुराव्याने काढला ना देव हित शब्दाचा अर्थ तुकोबराच्या पुराव्याने काढू हित ते करावे देवाचे म्हणजे आपुलियाचा अर्थ काढला देव हित शब्दाचा अर्थ काढला चिंतन पोपट महाराज चिंतन जागता शब्दाचा अर्थ काढू जागा म्हणजे देव चिंतन जागा एका वाक्यात करा देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा म्हणजे सत्वगुणी करावा परमार्थ हरनिशित जजमेंट लावून घ्या त्याला जोडून द्या आपुलिया देव हित म्हणजे चिंतन जागा म्हणजे जागा म्हणजे देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा सत्वगुणी धन्य माता पिता लक्षात आलं माझं बोलणं याचा अर्थ काय याचा अर्थ आणि मग असा सत्वगुणी मनुष्य कोणत्या कुळातला आहे आणि पुरुष आहे का स्त्री ह्याच्याशी काही लेनदेन नाही सात्विकता जर टिकून असेल तर त्याचा हरिक देवाला वाटतो दुसऱ्याच्या कन्या पुत्र